हॉटेलसारखी चमचमीत अंडा बिर्याणी, तेही कुकरमध्ये आणि अगदी कमी वेळात. नमस्कार मंडळी, तर चला तर मग आज बनवूया झटपट आणि परफेक्ट अंडा बिर्याणी. अंडा बिर्याणीसाठी मी 6 अंडी एक बॉयलरमध्ये उकडायला ठेवलेली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भांड्यात अंडी उकडून घेतली तरीही चालतील. आता या अंड्याची टरफले काढून घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरीने याला हलकेसे कट्स देऊन घेऊया, जेणेकरून मसाला आतपर्यंत छान मुरेल. तर या पद्धतीने सर्व अंड्यांना कट्स देऊन झालेले आहेत. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण ही अंडी भाजून घेणार आहोत. आता यासाठी पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घेऊयात. त्यात थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि आवडीप्रमाणे लाल तिखट घालूया. आता यात अंडी घालून 5 मिनिटं छान टॉस करून घेऊया. तर यामुळे काय होईल, तर अंड्यांवर वरून एक छान कोटिंग बसेल आणि ती बिर्याणीमध्ये अजिबात गिळगिटी लागणार नाही. आता नेक्स्ट स्टेप मसाला बनवूया. तर यासाठी 17 ते 18 पाकळ्या लसूण, 2 इंच आले, फ्रेश ताजी कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या. तर झाकण बंद करून घेऊन मस्त असं वाटण तयार करून घेऊयात. तर पाणी न घालता हे आपल्याला वाटण तयार करायचं आहे. तर पाहू शकता मस्त असं खरबुडीत आपलं वाटण तयार झालेलं आहे. चला तर मग आपल्या अंडा बिर्याणीला मस्त चमचमीत फोडणी देऊयात. फोडणीसाठी मी येथे 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत. बदाम फूल, तमालपत्र, मोठी वेलची, छोटी वेलची, लवंग आणि दालचिनी येथे मी घातलेले आहे. 1 चमचाभर जिरे सुद्धा घालणार आहोत आणि खड्या मसाल्यांचा वास सुटेपर्यंत मस्त असे भाजून घेणार आहोत. हा मसाला भाजलेला आहे. तर 2 उभे चिरलेले कांदे आपण घेतलेले आहेत, तेही मीडियम साईजचे आहेत. तर यांना मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. कांदा जेवढा छान भाजला जाईल तेवढीच बिर्याणीला अप्रतिम चव येईल. तर कांदा हलकासा भाजला गेल्यानंतर यामध्ये आपण आता हिरवी मिरची घालणार आहोत. त्याच 2 हिरव्या मिरच्या मोडून घालायच्या आहेत. मंद आचेवर हा मसाला सतत भाजत राहायचा आहे. तर यामध्ये आता आपली वेळ आलेली आहे. आपण तयार केलेलं लसूण, आलं, मिरची, कोथिंबीरचं वाटण थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता आपण एक मोठा उभा चिरलेला टोमॅटो आपण घालत आहोत. टोमॅटो छान मऊ आणि तेल सुटेपर्यंत मऊसूर परतून घेऊया. तर आता पाहू शकता आपल्या मसाल्यांना छान तेल आणि पाणीही सुटलेलं आहे. तर यामध्ये थोडीशी हळदपूड, धनेपूड, जिरेपूड आणि बिर्याणी मसाला आपण घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये गरम मसाला वापरला तरीही चालेल. तर हे सर्व मसाले आपण एकत्रितपणे घालून त्यांना छान असं मिक्स करून घेऊयात. छान मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी घालणार आहोत आणि चवीनुसार थोडंसं मीठ. आता हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत. मध्यम आचेवर आपली चटणी आणि मसाले सर्व एकमेकात एकजीव झाले पाहिजेत. यामध्ये आपण आता आपला स्वच्छ निवडून धुवून घेतलेला तांदूळ घालणार आहोत. 6 अंड्यांमध्ये अर्धा ते पाऊण किलो तांदूळ जाऊ शकतो. तांदूळ निवडतानाही तुम्ही बिर्याणीचा तांदूळ निवडा, जेणेकरून आपली बिर्याणी सुटसुटीत होईल. आज मी कोलम तांदूळ घेतलेला आहे. या तांदळाचा भात अगदी सुटा होतो आणि याचा सुगंधही खूप छान आहे. कोणत्याही प्रकारचा बिर्याणीचा तांदूळ वापरला तरीही चालेल. तांदूळ घातल्यानंतरही तांदूळ छान 2 ते 3 मिनटं मसाल्यांमध्ये भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला तांदूळ हलका होईल आणि पटकन शिजेल. जितका तांदूळ यूज करणार आहे तर त्याच्या 1/3 आपण पाणी घालणार आहोत.
तुम्हाला जर अचूक प्रमाण जमत नसेल तर तुम्ही एका भांड्यामध्ये तांदूळ घ्या, तो मापून घ्या आणि त्याच भांड्यामध्ये 1/3 असं पाणी घेऊन ते गरम करून गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. पाहू शकता किती सुंदर कट आलेला आहे. यामध्ये आता आपण आपले भाजलेले अंडे घालणार आहोत. अंडे डायरेक्ट टाकायचे नाही आहेत, तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अलगद अंडे एक एक असे सर्व बाजूंनी ठेवायचे आहेत. यावर थोडीशी फ्रेश ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी घालत आहोत. हे शिजण्यापूर्वीच किती उत्तम दिसतंय ना. तर आता यावर थोडी आपण कसुरी मेथी घालूयात. कसुरी मेथी ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल, पण एक छान फ्लेवर येतो. असेल तर नक्कीच घाला. तर आता कुकरचं झाकण बंद करून हाय फ्लेमवर 1 शिटी आपण काढून घेणार आहोत. एका शिटीनंतर गॅसची फ्लेम लो करून म्हणजेच मंद आचेवर छान 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्यानंतर पाहू शकता मस्त अशी वाफाळलेली अंडा बिर्याणी एकदम तयार आहे. याला पाहूनच खाण्याची इच्छा होत असेल, आजच नक्की बनवून पहा, मला खूप आवडणार आहे. कशी झाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, रेसिपी आवडलीच असेल ना तर एक लाईक करून जा आणि चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब पण करून जा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभारी आहोत.